वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवलीभणितं नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरचिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथाधिराज आपण बघतो आहे। जीवन दृष्टी प्रदान करणारा हा ग्रंथ आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती खऱ्या अर्थाने प्राप्त करायची असेल तर समयसारचं वाचन आणि पाचन दोन्हीही करणं नितांत गरजेचं आहे। वाचन तर आम्ही करू शकतो, पण समयसार पचण्यासाठी आम्हाला प्रयास करावे लागतात। आणि म्हणून समयसारच्या बाबतीमध्ये आचार्य विद्यासागरजी महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे कि समयसार शिरोगम तो हो सकता है किंतु हृदयंगम नहीं। समयसार का पाचन उतना सरल नहीं जितना वाचन और भाषण। वस्तुतः समयसार बहिर्वस्तु नहीं है जिसे खरीदा जा सके, जिसके ऊपर अपनी सत्ता बलवत्ता बन सके। वह तो एक आंतरिक आत्मोत्थ शुद्ध परिणति ग्रहण कर सहज अंतर घटना है। दिगंबर मुनि भी ऐसा न समझे कि हमने सब परिग्रह का त्याग कर दिया। तिल तुष मात्र भी परिग्रह नहीं रखते, अतः हमने समयसार का साक्षात्कार कर लिया है। तो उनकी यह भ्रांत कल्पना है, क्योंकि समयसार की अनुभूति के लिए मात्र दिगंबरत्व पर्याप्त नहीं है। दिगंबरत्व होने के उपरांत भी दिगंबरत्व की विस्मृति नितांत आवश्यक है। या ठिकाणी विद्यासागरजी महाराजांचं हे उदाहरण आहे। आणि या अनुषंगाने त्या दिवशी एक प्रश्न आलेला होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण थोडं समाधान पाहू आणि अहिंसेचाही अध्यवसान जीवनामध्ये कसा असू शकतो याही प्रश्नांचा आपण उहापोह पाहू। पहिल्यांदा दिगंबरत्व की विस्मृती हा जो शब्द आलेला आहे याचा अर्थ त्यांनी महाव्रतांचा त्याग केला असं नाही, परंतु महाव्रतांचं मला पालन करायचंय, मला समितीचं पालन करायचंय, ही जी भेद परक दृष्टी आहे, विकल्पात्मक दृष्टी आहे, या विकल्पाला सोडून ते समाधीस्थ आत्मलीन झालेले आहे। आणि या अनुषंगाने जर आम्ही आमचं छोटं समाधी शतक जर उघडलं, त्याही समाधी शतक मध्ये पूज्यपाद आचार्यांनी शेवटी गाथा काही ठेवलेल्या आहे, ज्या मी या ठिकाणी सांगते आहे की कशा तऱ्हेने त्यांनी जीवनामध्ये मोक्ष मार्ग आमचा प्रशस्त होईल या दृष्टीने कथन केलेलं आहे। एखादी असंयमी व्यक्ती आहे, ही असंयमी व्यक्ती जीवनामध्ये स्वच्छंद वागते आहे। सर्वप्रथम त्याला अस्वच्छंदतेचा त्याग करून त्याला व्रतामध्ये आचार्यांनी बंदिस्त करायला सांगितलेलं आहे। आणि ज्या वेळेला तो व्रत पालण्यामध्ये निष्ठित झाला, त्याला म्हटलं निष्ठितार्थ योगी, असा तो त्याच्यामध्ये सहज व्रतांचं पालन त्याच्याकडून होत आहे। एका सण सहज घडणारी क्रिया त्याच्या जीवनात आली, अकृत्रिम काहीही नाही, सर्व रस परित्याग केला, पण त्या रसाविषयीचा देखील आकर्षण भाव संपलेला आहे। इतके निष्ठेने आणि अत्यंत काटेकोरपणे व्रतांचं पालन त्याच्या जीवनात दिसत आहे। पण त्याच्याही जीवनामध्ये जर भेद परक रत्नत्रयामध्ये तो संलग्न असेल आणि सामायिक चारित्र्यापासून कथनचित दूर असेल, तर त्या ठिकाणी त्यालाही आचार्यांनी संबोधन करताना सांगितलेलं आहे। पहिल्यांदा
की अव्रतानी परित्यज्य, गाथा आहे 84 नंबरची गाथा, समाधी शतक याच्यामधली पूज्यपाद आचार्यांनी. त्यांनी लिहिलं की अव्रतानी परित्यज्य व्रतेषु परिनिष्ठित. पहिल्यांदा तर जो असंयम भाव आहे हा जीवनातून घालवायला हवा. अशुभाचा परिहार करण्यासाठी जाणीवपूर्वक पुरुषार्थपूर्वक आमचा उपयोग त्यामधून हटवून आम्हाला व्रतामध्ये आरूढ व्हावं लागणार आहे. कारण व्रत आमच्यासाठी एक मधला टप्पा आहे, हा आम्हाला प्राप्त करून घ्यावाच लागणार आहे. आमची जर निरंतर शुद्धोपयोगाची धारा कायम राहावी असं वाटत असेल तर आम्हाला संयमामध्ये बंदिस्त करता आलंच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय हिंसानृतस्तेया ब्रह्म परिग्रहेभ्यो विरतीर व्रतम. अव्रतांचा पहिल्यांदा त्याग करा आणि व्रतांचं पालन करा आणि त्यामध्येही परिनिष्ठित अत्यंत निष्णित बना. की काहीही असेल तर व्रत त्याच्या जीवनातून सुटायलाच नको, तो सोडतच नाही, इतकं समर्थपणे त्यांनी व्रतांना झेललेलं आहे. आणि नंतर त्याचे त्यान्यपि संप्राप्त्य, पुढचं गाथा सांगितलेली आहे की त्याचे त्यानी अपि, म्हणजे त्या व्रतांनाही आता सोडा. हे वाक्य वाचल्यानंतर आम्हाला वाटतं आचार्य काय सांगत आहे. पहिल्यांदा तर व्रत धारण करायला सांगतात आहे आणि त्याचे त्यानी अपि, त्यालाही सोडा. आणि संप्राप्त परमम पदम आत्मनः, तू आता परमात्म पद असा संप्राप्त निर्विकल्प अनुभूती रूप, जणू श्रेणी आरोहण करणाऱ्या चारित्र रूप, शुद्धोपयोगाची स्थिरता रूप अशा प्रकारचा जीवनामध्ये ज्ञान प्राप्तीचा मार्ग तू अंगीकार कर. म्हणून ही गाथा पूज्यपाद आचार्यांची की दिगंबरत्व की विस्मृती जीवनात कशी असायची. महाव्रत त्यांनी सोडले नाही. महाव्रत पाहतो आहे किंवा साधं जर आम्ही उदाहरण व्यवहारामध्ये घेतलं तर व्यवहारामध्ये जर एखादा आम्ही अनुव्रत स्वीकारलं असेल तर अनुव्रत तो शेवटपर्यंत निष्ठेने निभावतो आहे. पण मी अनुव्रतधारी आहे हा जर मनाचा त्याचा भाव निरंतर कायम राहत असेल तर तो निर्विकल्प भूमिकेत जाऊ शकत नाही. त्यासाठी व्रत पाळत असताना देखील निर्विकल्पकता कशी जीवनात येईल इकडे बघून एक अभेद आत्मतत्वाचं अवलंबन घेणं योग्य आहे. एक साधं उदाहरण या बाबतीत आणखी एक सांगते. अत्यंत सुंदर असं उदाहरण आहे. एक साधू आहे आणि या साधूला असं माहिती झालं की त्या सागरामध्ये एक सुंदर असं मंदिर बुडलेलं आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावर अनेक लोकांनी त्या मंदिराच्या घंट्यांचा आवाज ऐकला आहे. साधू या गोष्टीने त्याला अतिशय ती गोष्ट भारावून टाकते आणि भारावून टाकते तर तो त्याचं लक्ष किंवा त्याचं पूर्ण मन मला त्या घंट्यांचा आवाज ऐकता आला पाहिजे यावर तो आपलं मन पूर्णतः केंद्रित करतो. होतं काय, वेळ मिळाला की तो सागर किनाऱ्यावर जातो आणि एरझाऱ्या मारत राहतो आणि मनामध्ये विकल्प की मला त्या घंट्यांचा आवाज ऐकता आला पाहिजे, त्या मंदिरांची ती सुंदर अशी घंटानाद माझ्या कानावर पडावा. हळूहळू ते सगळं तो विसरून गेला आणि एकच धून त्याच्या अंतरंगामध्ये. आणि म्हणून त्यांनी शेवटी त्या समुद्राच्या तीरावरच आपलं एक छोटस निवासस्थान बांधलं आणि तिथेच तो राहायला लागला. पण मनामध्ये विकल्प की मला त्या घंट्यांचा आवाज ऐकायचाय, घंट्यांचा आवाज ऐकायचाय. वर्ष, 2 वर्ष, 5 महिने, 6 महिने कालावधी निघाला. साधूंना कालावधी मोजायचं भान उरलं नाही आणि हळूहळू होताना तो तिथे स्थिरावला. स्थिरावल्यानंतर अचानक एक दिवस त्याला मंदिराच्या घंट्यांचा आवाज आला आणि लक्षात घ्यायची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला त्याच्या मनामधले हे विचार तरंग नष्ट झाले होते की मला मंदिराचा आवाज ऐकायचा आहे, हे तरंग देखील ज्या वेळेला मनामध्ये उठलेले नव्हते, तेही विकल्प जेव्हा संपलेले होते त्यावेळेला
त्याला त्या मंदिराच्या घंट्यांचा आवाज ऐकू आला. सेम व्रतांमध्ये देखील आम्हाला हेच पाहायचंय की जोपर्यंत मी व्रत पालन करतो आहे, माझी वेळ झाली, मला अशा प्रकारे सामायिक करायचंय, प्रतिक्रमण करायचंय, मला स्वाध्याय करायचंय, माझी ही वेळ झाली, टाइम टू टाइम जोपर्यंत मनामध्ये त्याचा ही विकल्प आहे की इतका वेळ झाला का हे बंद करायचं, हे सुरू करायचंय, हा जो काही त्याचा मनाचा विकल्प आहे, व्रतांमध्ये देखील भेद परक दृष्टी आहे, तोपर्यंत तो निर्विकल्प भूमिकेत स्थित होऊ शकत नाही. आणि म्हणून ही वरची स्थिती आम्हाला बघायची आहे. म्हणून आचार्य पूज्यपादांचा हा श्लोक जो आहे, हा सेम पुढे येणाऱ्या आमच्या मोक्षाधिकारामधल्या काही गाथा त्याच्याशी हा अत्यंत मॅच होणारा आहे. नवे जणू काही आचार्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे निर्विकल्प समाधीची मास्टर की आमच्या हातात दिलेली आहे. श्लोक पहा 84 नंबरचा. अव्रतानि परित्यज्य व्रतेषु परिनिष्ठितः त्यजेत्यान अपि संप्राप्त परमं पदमात्मनः. हा एक श्लोक. आणि दुसरा 86 नंबरचा तसाच श्लोक आहे की अव्रती व्रतमादाय. पहिल्यांदा तो सांगितलं अव्रती असेल तर व्रतमादाय, त्यांनी व्रत ग्रहण करावे. आणि व्रती ज्ञान परायण, हा व्रती होऊन काय करावं तर तो विकल्प नको, त्या विकल्पाच्या अतीत वरच्या भूमिकेत तो गेलेला आहे आणि ज्ञान परायण झालेला आहे. अभेद आत्मतत्वाची तो अनुभूती घेतो आहे. चारित्राचे दोन प्रकार आम्हाला आचार्यांनी सांगितलेले आहे. एक व्यवहार चारित्र आणि दुसरं निश्चय चारित्र. व्यवहार चारित्राच्या भूमिकेत द्रव्य संग्रहकार नेमिचंद्र आचार्य सिद्धांत देवी असं म्हणतात की असुहासो विनिवित्ती सुहे पवित्ती जाण चारित्तम. असुहादो विनिवित्ती सुहे पवित्ती जाण चारित्तम. पहिल्यांदा सांगतात अशुभापासून निवृत्ती आणि शुभामध्ये प्रवृत्ती हे व्यवहार चारित्र आहे. आणि निश्चय चारित्राची व्याख्या करताना आचार्य लिहितात बहिरभ्यंतर क्रिया रोधो भव कारणपणासट्टम नानिसजम जिनुत्तम तम निश्चय चारित्रस्य जाण. हे निश्चय चारित्र तू जाण. कोणतं की जेव्हा बाह्य आणि अभ्यंतर संपूर्ण क्रियेचा निरोध होऊन तू आत्मस्वरूपामध्ये जेव्हा लीन राहशील, ही तुझ्यासाठी परमोत्कृष्ट दशा आहे. म्हणून ज्ञान परायण हे सांगितलं. आणि ज्ञान परायण होऊन काय करायचं तर परात्म ज्ञान संपन्न हो, स्वयमेव परो भवेत. स्वयमेव हा परो भवेत. परो भवे म्हणजे उत्कृष्ट होणार आहे. ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. हा पहिल्या प्रश्नाचा आपला भाग झाला. आणि दुसऱ्या प्रश्नाविषयीचं आम्ही जे बघणार आहोत की अध्यवसान भाव. अध्यवसान भावामध्ये आम्हाला कल्पना आहे आमचे अध्यवसान भाव कशा तऱ्हेचे असतात. अनेक तऱ्हेचे अध्यवसान भाव आम्ही जीवनात जगत असतो आणि जपतही असतो आणि मानतही असतो. याच्यामध्ये सुरुवातीला ज्या गाथा येऊन गेलेल्या आहे 63-64 नंबरची बंधाधिकारामधली गाथा. आणि या गाथामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे पूर्वोक्त पद्धतीने अज्ञानामुळे हिंसेमध्ये जसा अध्यवसाय करण्यात येतो तसाच असत्य, अदत्त, अब्रह्मचर्य आणि परिग्रहामध्ये करता येतो. हा सर्व केवळ पापबंधाचाच हेतू आहे. आणि अहिंसेमध्ये जसा अध्यवसाय करण्यात येतो, अहिंसेमध्ये देखील अध्यवसाय सांगितलेला आहे. आणि हा सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहामध्ये असा जो काही अध्यवसाय करण्यात येतो हा पुण्यबंधाचं कारण आहे. याचा खुलासा पाहताना आम्ही 3 आता थोडं विशेष स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत की आमच्या क्रिया कशा आहे. एक पहिली पापरूप क्रिया आहे. या क्रियेमध्ये क्रिया अशुभ आहे. एखाद्या दुसऱ्या जीवांना आम्ही मारतो आहे, त्याचं मन दुखवतो आहे, चोरी करतो आहे, अशा अशुभ क्रिया आहे. आणि त्याचा अंतरंगामधला अभिप्राय पण
चुकीचा आहे, मिथ्यारूप आहे. आणि हा जो भाव आहे हा पाप बंधाला कारणीभूत असणारा भाव आहे. या क्रिया तर आपल्याला ज्ञात आहे आणि याविषयी कुणाच्याही मनामध्ये द्विधा मनस्थिती नाही, कारण ह्या पाप क्रिया पापबंधाला कारणीभूत आहे हे आम्ही सर्वत्र लहानपणापासून मानत आलोय, शिकलेलो आहे. आम्हाला अडचण कुठे येते? अडचण ही दुसऱ्या क्रियेमध्ये येते की पुण्यरूप क्रिया आहे आणि पुण्यरूप क्रिया आहे, परंतु जीवाला स्वपरभेद विज्ञान झालेलं नाही, सम्यक्त्वाची प्राप्ती नाही, अजूनही मिथ्यात्वरूप भाव आहे. तिथं क्रिया चुकीची नाही आहे, पण आमचा अभिप्राय मात्र चुकीचा आहे. म्हणजे क्रिया दिसते आहे दुसऱ्याला अभयदान देण्याची, परंतु अभिप्राय मात्र चुकीचा आहे की माझ्याच मुळे त्याला मी अभयदान दिलं, मी अभयदान दिलं, त्याच्यामध्ये मी महत्वपूर्ण झालो, अभयदान गौण पडलं. तर अशी जी क्रिया आहे ही सम्यक्त्व मूलक नाही. क्रिया तर शुभ दिसते आहे, पण शुभ क्रिया असतानाही अंतरंगामध्ये जो काही अभिप्राय आहे हा चुकीचा आहे. आणि म्हणून अशा क्रियाच्या म्हणजे क्रियांना जो म्हटलेला आहे हा अहिंसेचा अध्यवसाय, सत्याचा अध्यवसाय. हे शब्द आम्हाला ऐकले नाही, हे परिचित नाही, त्यामुळे एकदम पचनी पडत नाही. समयसार पाचन करण्यासाठी आम्हाला विशेष पुरुषार्थ करावा लागतो, कारण समयसार ग्रंथ हा अनुभूतीमध्ये रममाण होण्यासाठी कारणीभूत आहे. आणि अनुभूतीचा प्रांत हे असं आहे की अनुभूतीच्या प्रांतात जसा चांगला विकल्प हा पराविषयीचा चांगला विकल्प म्हणजे चुकीचा विकल्प सोडायचा आहे, तसा हा चांगला विकल्प पण त्याच्या जीवनामधून त्याला वजा करायचा आहे किंवा होणार आहे म्हणा. जसं त्या घंटी ऐकणाऱ्याला जेव्हा तो विस्मृत झाला तेव्हा त्याला घंटी ऐकू आली, त्याप्रमाणे आम्हाला हे दोन्ही भाव, अध्यवसाय, चुकीचे भाव, विपरीत भाव हे जिथे सुटतील तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा सम्यक दर्शन रूप परिणाम उत्पन्न होणार आहे. पहा आता काही उदाहरणं पहा की समजा डॉक्टरनी पेशंटचा जीव वाचविला. आता याच्यामध्ये क्रिया त्याची योग्यच आहे, पण इथे जर त्याचा अभिप्राय हा असेल की माझ्याच प्रयत्नांमुळे हा जीव वाचला, तर हा अहिंसेचा अध्यवसाय भाव आहे. कारण त्यांनी हे मानलं की मी होतो म्हणून हा वाचला. वास्तविकतः त्याची क्रिया चुकीची नाही आहे, पण त्याचा अभिप्राय मात्र चुकीचा आहे. म्हणून त्या अध्यवसाय भावाला अहिंसा विषयीचा अध्यवसाय भाव म्हटल्या गेलं. दुसरं एक उदाहरण पहा. एखाद्या शिक्षकाने अतोनात मेहनत घेतली आणि समोरचा जो विद्यार्थी आहे जो हुशार होता मुळात तो मेरिट आला आणि तो विद्यार्थी पण त्याचं त्या यशाचं श्रेय शिक्षकांना देतो आहे. आणि जर शिक्षक असं मानत असेल की माझ्याच मुळे, हा शब्द माझ्याच मुळे हा परीक्षेत एवढ्या चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाला, तर हा त्या शिक्षकाचा अध्यवसाय भाव आहे, खोटा भाव आहे. वास्तविकतः त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिकविलं, पण सगळेच्या सगळे विद्यार्थी काही तेवढे हुशार नसल्यामुळे ते योग्य रीतीने पास झाले नाही. याच्यात ती योग्यता होती, मुळात कारण ते आहे त्याच्यात होतं म्हणून त्याच्यामध्ये ते प्रगट झालं. त्याला निमित्त कारण हे त्या शिक्षकाचं त्या ठिकाणी पडलेलं आहे. आणि ही गोष्ट जर तो विसरला तर हा त्याचा अध्यवसाय भाव आहे. श्रेय घेणं चुकीचं नाही, पण माझ्याच मुळे तसं झालं हे मानणं, हे कर्तृत्वमूलक अभिमान मात्र हा चांगल्या कार्यातला आहे, पण चांगल्या कार्यातला असला तरी देखील तो अध्यवसाय भाव आहे. आणि हा चांगल्या कार्यातला असल्यामुळे त्याला कथनचित पुण्यबंध पण होणार आहे. त्यांनी चांगलं कार्य केलंय, चांगल्या कार्याचं ते फळ तर त्याला मिळणार आहे, पण तेच कार्य सम्यक दर्शन पूर्वक झालं असतं तर त्याच्याही पेक्षा अनंत पट त्याला पुण्याचा बंध झाला असता. ही गोष्ट
आम्हाला कर्मसिद्धांतामध्ये नाकारायची नाही आहे. तिसरी गोष्ट पहा, मी मदत केली म्हणून त्याची कीर्ती वाढली, कीर्ती फैलली. याच्यामध्ये देखील आम्ही त्याच्या यशक कीर्ती कर्माचा उदय आहे. त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी सगळं काही केलं, याला दुर्लक्षित करतो आहे आणि माझ्यामुळे हा शब्द आम्ही त्या ठिकाणी लावतो आहे. हा अभिप्राय देखील चुकीचा अभिप्राय, मिथ्या अध्यवसाय आहे. केली कार्य त्यांनी योग्य कार्य केलं ते नाकारायचं नाही आहे, कार्याचा निषेध नाही आहे, पण कार्याविषयी असलेल्या खोट्या मान्यतेचा आचार्यांनी निषेध केला. आम्ही वरवर गाथा पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की आचार्य शुभक्रियांनाच त्या ठिकाणी नाकारत आहे. आचार्यांना त्या नाकारायच्या नाहीत, त्या करायच्या आहेतच, करून घ्यायच्या पण आहे, पण त्याच्या मागची आमची कर्तृत्व बुद्धी मात्र आचार्यांना सोडवायची आहे. तिसरं उदाहरण, माझ्याचमुळे बिझनेस सांभाळल्या गेला आणि मी माझ्या कुटुंबाला योग्य रीतीने सावरलेलं आहे. अध्यवसाय भाव आहे. कुणीही कुणामुळे त्यावेळेला सावरल्या गेलं नाही. प्रत्येकाचं भवितव्यता ही प्रत्येकाच्या जीवनात होती. बहुपाल राजाला देखील अशाच प्रकारचा अध्यवसाय भाव होता. सुरसुंदरी आणि मैना सुंदरी माझ्याच भाग्याने खात आहे, असा त्याचा अध्यवसाय भाव होता. हा चुकीचा आहे. सगळं पुरवलं, मुलींचं कौतुक पहिल्यांदा केलं असेल, परंतु त्या मुलींच्याही भाग्याचा तो परिणाम होता आणि यांचं केवळ निमित्त कारण होतं, परंतु त्या दोन मुलींच्या कर्तृत्वाला मात्र ते करू शकत नव्हते. आईचा अध्यवसाय हा असतो की मीच मुलांची योग्य परवरिश केली आणि म्हणून माझी मुलं संस्कार संपन्न झाली. खोटा विपरीत भाव आहे. मुलांमध्ये देखील ते ग्रहण करण्याची वृत्ती होती, त्यांची ही उपादानगत योग्यता तशी होती आणि म्हणून ते निमित्त नैमित्तिक संबंधाच्या रूपाने ते कार्य त्या ठिकाणी आम्हाला समोर आलेलं दिसलं आहे. हे वाचून किंवा ऐकून आम्ही मात्र चुकीचा अभिप्राय करू नये, कुणाचंही आम्ही म्हणजे कृतज्ञता व्यक्त करू नये, हा भाव इथे नाहीच आहे. उलट सम्यक दृष्टी जास्त यथार्थ कृतज्ञता बुद्धी त्याच्या जीवनात राहील, कारण तो वस्तुतत्व योग्य तऱ्हेने जाणतो आहे. या दोन क्रिया सांगितल्या. पहिल्या क्रियेत क्रिया ही चुकीची होती आणि अभिप्रायही चुकीचा होता. दुसऱ्या क्रियेत क्रिया चुकीची नव्हती, पण अभिप्राय मात्र चुकीचा होता. आणि आता तिसरी क्रिया अशी आहे की ज्यामध्ये क्रिया पण चांगली आहे आणि अभिप्राय पण समीचीन आहे. सम्यक्त्व त्या जीवाला प्राप्त झालं. सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर त्याची क्रिया शुभ क्रिया असणार आहे आणि हा जो मिथ्या वृथा अभिमान जीवनामध्ये होता, हा सहज जीवनातून अभिप्राय पण जाणार आहे. कुणाला तो मदत करेलही, पण त्याची वाच्यता तो करणार नाही. केली तरी त्याच्यामध्ये दर्पोक्ती राहणार नाही. दान करेल, पण दानाचं प्रदर्शन देखील जीवनात असणार नाही. क्रिया तो शुभ करेल, पण शुभ क्रिया करत असताना देखील तो पराचं कर्तृत्व हे स्वतःकडे घेणार नाही. दान देतानाही पुढे येणार आहे काही गाथा अशा आहे की ज्या आम्हाला पटणार नाही. दान देताना आचार्यांनी सांगितलं की जी वस्तू तुझी आहे ती तू दानात देऊ शकतो. आम्ही दान कशाचं देतो? आम्ही जर पैशाचं दान दिलं तर पैसा तुझा आहे का, पहिला प्रश्न. आणि मग जो माझाच नाही आहे का? परमाणू एवढं तरी परद्रव्य, समयसारखी गाथा आहे, परमाणू एवढं परद्रव्य देखील माझं नाही, तर मी दान कशाचं देणार? मी दान देऊच शकत नाही. जी वस्तू मी कधी ग्रहणच करू शकत नाही त्रिकालवरती, मी वस्तू ग्रहणच करू शकत नाही, तर मी दान काय देणार? समोर प्रश्न असे शुद्ध विशुद्ध अधिकारामध्ये हे सगळ्या प्रश्नांची मालिका आचार्यांनी आमच्या समोर ठेवलेली आहे. आणि मग आम्हाला अंतर्मुख व्हावं लागतं की खरंच आहे, जीवनामध्ये एवढूस देखील माझं नाही.
जे घर मी माझं मानते आहे, जिला मी अहोरात्र माझ्या सजावटीसाठी याच्यासाठी त्याच्यामध्ये माझा वेळ घालविते आहे, ते घरही शेवटी किरायाचं आहे. किरायाचं आहे म्हणजे आय मीन हे सोडून जावं लागणार आहे. त्यालाच आम्ही किरायाचं म्हणतो, की जे सोडून जावं लागणार आहे ते आमचं निघून जाणार आहे आमच्या जीवनातून. मग आम्ही आज काही काळासाठी याला माझं का मानावं? हे असं सगळं निश्चयनयाच्या दृष्टीने आमच्या चिंतनाची दिशा आचार्यांनी ठेवलेली आहे. आणि आचार्यांनी हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो अध्यवसान भाव आहे, हा भाव शेवटी बंधाचं कारण आहे. तुला या भावांपासून सुटायचं आहे आणि तू वस्तुतत्वाला जाण. तू ग्रहण काय करू शकतो, तू कसं करू शकतो? राग तरी तू ग्रहण करू शकतो का? आचार्यांनी प्रश्न विचारला. राग देखील हा केवळ संयोगिक पर्याय आहे, म्हणजे कर्माच्या उदयात होतो आहे. म्हणून कर्ता कर्म अधिकारामध्ये आचार्यांनी रागासंबंधी गोष्ट सिद्ध केली की राग हा पौद्गलिक आहे. पौद्गलिक का म्हटलं? कारण त्याची व्याप्ती आत्मेशी घटित होत नाही. त्यामुळे त्याची व्याप्ती जी घटित होताना दिसते आम्हाला, ती कर्माशी घटित होताना दिसते. तिथे समव्याप्ती लागते, पण आत्म्याशी त्याची समव्याप्ती लागत नाही. आणि म्हणून राग हा पौद्गलिक म्हटल्या गेला. आणि हा वाचून पौद्गलिक आहे असं वाचून मी नामानिराळा आहे असं जर आम्ही मानत असू तर त्यालाही आचार्यांनी क्षम्य केलं नाही. त्यालाही तो अपराध आहे हे त्या ठिकाणी सांगितलेला आहे. जे आचार्य इतके काटेकोरपणे ही अशी व्यवहाराची आणि निश्चयाची परिभाषा आमच्या समोर याच्यामध्ये समयसार मध्ये मांडतात आहे की आम्हाला इकडे तिकडे कुठेही भरकटू देत नाही. तू एक तुझं निश्चित असं धोरण ठेव, निश्चय नयावर तू आरूढ हो, व्यवहाराची काश जीवनात धर, अशुभाचा परिहार जीवनामध्ये कर आणि अंततो गत्वा अभेद आत्मतत्वामध्ये लीन हो. ही प्रेरणा पूर्ण समयसार मध्ये आम्हाला थीम म्हणून स्वीकारायची आहे. तर अशा रीतीने या गाथा आम्ही बघतो आहे. आज आपल्याला परत पाहायची आहे 68 आणि मला वाटते शंकेचं समाधान विस्तृत रीतीने झालं असावं. आणि 68 आणि 69 नंबरच्या गाथेकडे आपण वळतो आहे. मला वाटते गाथा झाल्या बहुतेक या. यानंतर येणार आहे 172 नंबरचा कलश. आणि या ठिकाणी आपण 3 महत्वपूर्ण शब्द पाहिले, त्यालाही परत आपण बघूया. पहिला शब्द आम्ही बघितलेला होता क्रिया गर्भ हिंसाध्यवसान. परत शब्द नवीन आहे. शब्द नवीन असल्यामुळे त्याला आपल्याला परत पाहायचं आहे की पहिला शब्द आचार्यांनी ठेवलेला आहे क्रिया गर्भ हिंसा अध्यवसान. याच्यामुळे तो हिंसक आहे. तर हा कोणता आहे? तर परद्रव्य आणि परद्रव्याच्या पर्यायीमध्ये कर्तृत्व बुद्धी स्वीकारणं. परद्रव्यामध्ये कर्तृत्व बुद्धी आणि परद्रव्य पर्यायी मध्ये जी आमची कर्तृत्व बुद्धी आहे ही अंतरंगामध्ये स्वीकारणं, हा झाला पहिला अध्यवसान भाव. दुसरा सांगितला विपच्यमान अध्यवसान भाव. विपच्यमान अध्यवसान भावामध्ये सांगितलं की हा जीव जे काही असमान जातीय द्रव्य पर्यायी होतात आहे, या पर्यायीमध्ये एकत्व बुद्धी करतो आहे. काल परत समाधी शतकच्या गाथाच आपल्याला परत त्या ठिकाणी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्या ठिकाणी आचार्य पूज्यपाद स्वामी म्हणतात की नरदेहस्थमात्मानम अविद्वान मन्यते नरम तिर्यंचम तिर्यगंगस्तम सुरांगस्तम सुरम तथा. जी पर्यायी धारण केली या पर्यायीमध्ये हा एकत्व मानून बसलेला आहे. ही शरीराची आणि आत्म्याची अशी ही संयुक्त दशा असमान जातीय द्रव्य पर्याय आहे.
आणि या द्रव्य पर्यायीमध्ये हा एकत्वाची कल्पना करतो आहे. आणि नारकम नारगांगस्तम न स्वयं तत्वतस्तथा, हा वास्तविकतः तसा नाही, न स्वयं तत्वतस्तथा, अनंतानंतधी शक्ती ही स्वसंवेद्यो चल स्थिती ही. मी कसा आहे हे आचरणी परत जणू काही छोट समयसार हे समाधी शतक रूपामध्ये पूज्यपाद आचार्यांनी आमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे की ह्या ज्या असमान जातीय पर्यायी आहे यामध्ये आम्ही एकत्व मानतो आहे, एकत्व मानतो आहे. आणि छडालाकार जसं म्हणतात की जसा माझा जन्म झाला, माझं मरण झालं, किंवा अशा तऱ्हेने मै सुखी मै दुखी, मै रंक राव मेरो धन गृह गोधन प्रभाव, मेरे सुत तिय मै सबल दीन, बेरूप सुभग मूरख प्रवीण. अशा नाना तऱ्हेच्या कल्पना या अशा असमान जातीय द्रव्य पर्यायी मध्ये हा मांडून बसलेला आहे. तन उपजत अपनी उपजजान, शरीर उत्पन्न झालं की मी उत्पन्न झालो, आणि शरीर मरण पावलं म्हणजे शरीर मरण पावलं म्हणजे शरीरही त्या ठिकाणी कोणतंही द्रव्य कधीही व्ययाला प्राप्त होत नाही, समूळ त्याचा नाश होत नाही. पण ही जी पर्याय आम्हाला मिळालेली होती, हे जे औदारिक शरीर मिळालेलं होतं, हे औदारिक शरीर आहारक वर्गणीमध्ये विलीन झालं, याला आम्ही मरण म्हणतो. आणि अशा तऱ्हेने तन नशता आपको नाशमान, ही याची अशी स्थिती आहे. हा इतका तद्रूप त्याच्याशी परिणमलेला आहे की तो आणि मी वेगळं आहे हे स्वतः मानत नाही. जेव्हा जीवत्व शक्ती आचार्य सांगणार आहे पुढे 47 शक्तींमध्ये, त्यावेळेला जीवत्व शक्ती सांगताना एक रूपाने जीवत्व शक्तीचं वर्णन सांगताना जो 10 प्राणांनी जगतो तो जीव, आणि हा जीव कोणत्या 10 प्राणांनी, तर जडरूप 10 प्राणांनी, 5 इंद्रिय 3 बल आयु आणि श्वासोश्वासाने जगतो. हे जेव्हा आचार्य सांगत आहे, हा अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याचा विषय आहे. आणि याच्यामध्ये हा इतका एकत्व मानून बसलेला आहे की शरीरापेक्षा भिन्न अशी आत्मतत्वाची केवळ कल्पना पण हा कधी करत नाही. पहिल्यांदा तर आम्हाला कल्पना करावी लागणार आहे की मी शरीर नाही. 2 विकल्प आमच्या जवळ आहे. एक विकल्प आहे मी शरीर आहे, एक विकल्प आहे मी शरीर नाही. सातत्याने अंतरंगामध्ये ही जी दृढ निरगाठ आमच्या बसली आहे शरीराविषयीचं एकत्व रूप, त्याला तोडण्यासाठी प्रथमतः मी शरीर नाही, मी शरीर नाही, मी शरीर नाही. दुखत असेल तरी माझं दुखत नाही, इलाज करायचा नाही हा भाव नाही, पण शब्दात तर म्हणा की शब्दांनी तर सांगा की आत्मा आनंद स्वभावी आहे, आत्म्याला सुख दुःख हा परिणाम नाही, आत्मा निरंतर आनंद स्वभावी आहे. जे काही दुखणं आहे हे शरीर माझं मानतो आहे म्हणून मला त्याची संवेदना होते आहे. हे जर भेदविज्ञान आम्ही जीवनात सातत्याने करत राहिलो तर एक दिवस देहापासून मी पृथक आहे. मीचा वाच्य कोण? मीचा वाच्य आहे अहम आत्मा अस्मी, मी आत्मा आहे आणि बाकी कोणी नाही. आणि हे मला प्रतितीयुक्त कळायलाच पाहिजे. हा ध्यास जीवनामध्ये आम्हाला हवा आहे. म्हणून ही कर्मोदय जी एकत्व बुद्धी ही सुटायची आहे, सोडायची आहे. आणि तिसरं ज्ञान मान अशी अध्यवसान बुद्धी, की ज्याला ज्याला मी जाणतो आहे त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना करतो आहे, चांगलं वाईट हे मांडतो आहे. आणि ही देखील आमचा अध्यवसान भाव आहे की धर्मद्रव्य असेल अधर्मद्रव्य असेल हे सर्व द्रव्य मी जाणतो आहे आणि त्या ज्ञानामध्ये मी एकत्व मानतो आहे. हे पण आम्हाला जीवनातून बाजूला करायचंय, वजा करायचं आहे. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तकनम
सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. कुणाला काही प्रश्न असेल